हाय, आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर्स या टॉपिकमधलं पेज नंबर बघा 145 वरचा 7 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. ठीक आहे, बघा कसं सॉल्व्ह करायचं व्यवस्थित बघूया आपण. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी दोन पार्टनर्स दिलेत, भावेश आणि चंद्रा असे दोन पार्टनर्स दिलेत. ठीक आहे, आणि जो न्यू पार्टनर्स आहे त्याचं नाव तुम्हाला आलिया दिलं आहे बघा. ठीक आहे, आणि त्याचा रेशो जो दिला आहे तुम्हाला न्यू पार्टनरचा रेशो तो त्याने दिला 1/5. ठीक आहे, आता मला सांगा जो आपण सॉल्व्ह करतो तुम्हाला काय काय विचारलं ते पहिले बघूया आपण. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा तुम्हाला त्यांनी प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट बरोबर, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट विचारले. ठीक आहे, आफ्टर आलिया ॲडमिशन. बघा आपले जे नेहमीप्रमाणे आपण 3 अकाउंट प्रिपेअर करून घेतात, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आणि बॅलन्स शीट. ठीक आहे, तर हा खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे बघा, कारण की याच्यामध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट थोडं वेगळे दिलेत बघा. ठीक आहे, म्हणजे जी 6 नंबरची ॲडजस्टमेंट बदलीत किंवा फर्स्ट नंबरची ॲडजस्टमेंट बदलीत, हां सेकंड नंबरचे ह्या जरा थोड्या वेगळ्या आहेत. चला बघूया आपण. जी आपली फर्स्ट स्टेप असते म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जे काही तुम्हाला आयटम दिलेत यावरती कुणावरती ॲडजस्टमेंट आहे ते आपण पहिलं बघतो. ठीक आहे, बघा फर्स्ट जी तुम्हाला ॲडजस्टमेंट दिसते ती तुम्हाला त्यांनी दिली आहे, आलिया शॅल ब्रिंग 20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल अँड नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश. बघा गुडविलचे तरी तुम्हाला अमाऊंट दिले त्यांनी 20,000, पण त्याने कॅपिटलचे अमाऊंट दिले का नाही, त्याने काय म्हटलं नेसेसरी अमाऊंट. मग इथे तुम्हाला आता कॅपिटलची अमाऊंट फाइंड आउट करावी लागेल. कशी फाइंड आउट करायची ते आपण पुढे बघूया. ठीक आहे, जी सेकंड नंबरची ॲडजस्टमेंट जर तुम्ही बदलत तर बघा अंजू अँड ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटन ऑफ ॲज बॅड हॅज पेड 400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यू. पण ही ॲडजस्टमेंट कसली आहे मला सांगा अंजू अँड ओल्ड कस्टमर. कस्टमर म्हणजेच कोण तर लक्षात घ्या डेटर्स. बरोबर, आपला जो डेटर्स आहे जो ओल्ड कस्टमर आहे त्याकडून किती आपण जे बॅड डेस म्हणून पैसे राईट ऑफ केले होते म्हणजे लेस करून टाकले होते. आता बघ ह्याच्या अंजूकडून पैसे मिळणार नाहीत असं आपण लेस करून टाकले होते. किती रुपये तर 400 रुपये, पण ते अंजूने दिलेत. 400 त्यांनी दिलेत इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यू, म्हणजे जे काही अमाऊंट असेल त्यातले त्यांनी 400 अमाऊंट तुम्हाला दिले त्यांनी. ठीक आहे, बघा आता त्यांनी पैसे दिलेत ना तुम्हाला, तुम्ही काय केलं होतं लेस केला होता बॅड डेस म्हणून, मग हे 400 तुमच्याकडे आलेले आहेत. मग हा आपला काय आता इन्कम आहे बघा. ह्याचे कसे इफेक्ट करायचे ते आपण बघूया. पण हे डेटर्सवरती काही इथे इफेक्ट होणार नाही आहे, कारण हे पैसे तुम्हाला मागे तुम्ही राईट ऑफ केला ते मिळालेत. हां, कसं इफेक्ट करायचे ते आपण पुढे बघूया. पुढे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जी थर्ड ॲडजस्टमेंट दिले त्यामध्ये बघा त्यांनी दिले द मार्केट व्हॅल्यू ऑफ लॅनर बिल्डिंग टेकन 40,000, म्हणजे लॅनर बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे. हां, इथे टिक करून घ्या लॅनर बिल्डिंग. काय करायचं ते आपण पुढे बघूया. पुन्हा वर्कमॅन कॉम्पोजिशन रिझर्व दिले बघा, फोर्थ नंबरची ॲडजस्टमेंट वर्कमॅन कॉम्पोजिशन रिझर्वला टिक मार्क केलं. पुन्हा पुढे तुम्हाला फिफ्थ नंबरमध्ये काय दिले अनअकाउंटेड ॲक्युअल इन्कम. बरोबर, म्हणजेच हे बघा हे जे ॲक्युअल इन्कम म्हणजेच काय तर आउटस्टँडिंग लक्षात घ्या. ठीक आहे, आउटस्टँडिंग जो काय इन्कम आहे नॉट रिसिव्ह इन्कम आहे त्याला आपण ॲक्युरेट इन्कम असं म्हणतो. ठीक आहे, काय करायचं ते बघूया. इथे तुम्हाला काही कोणतं इन्कम दिला नाही आहे ते डायरेक्ट आपण त्याची पोस्टिंग करूया कसे करायचं ते. बघा जी लास्ट ॲडजस्टमेंट आहे ती खूप महत्त्वाची आहे बघा. तर तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला बघा त्यांनी 6 नंबरची ॲडजस्टमेंट दिली त्यामध्ये काय त्यांनी दिले द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो टेकिंग ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज अ बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. बघा खूप महत्त्वाचं बघा, ही ॲडजस्टमेंट एक्झाममध्ये मोस्टली विचारली जाते. अशी ही ॲडजस्टमेंट आली की काय करायचं. ठीक आहे, तर पहिली गोष्ट तुम्हाला न्यू रेशो विचारायला लागतो, म्हणजे जे काय कॅपिटल असते ते न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं आहे. जो काय बॅलन्स आहे तो त्यांनी बॅलन्स कुठे सांगितले कशामध्ये ॲडजस्ट करायला सांगितले त्यांनी म्हटलं बघा बेस ॲक्च्युअल कॅश टू बी पेड हां पार्टनर्स ॲडजस्ट इन देअर कॅपिटल, म्हणजे जे कॅशने ॲडजस्ट तुम्हाला काय करायचं आहे तो बॅलन्स करायचा आहे. काय करायचं कसं सॉल्व्ह करायचं ते आपण सगळं व्यवस्थित बघूया. ठीक आहे, जसं फर्स्ट स्टेपनुसार आपण इथे कुणावरती ॲडजस्टमेंट आहे ते बदलं. तुम्हाला इथे कळलं की बघा एक म्हणजे तुम्हाला लॅनर बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट त्यांनी दिले, त्यानंतर तुम्हाला त्यांनी कशावरती ॲडजस्टमेंट दिले वर्कमॅन कॉम्पन्सेशनवरती ॲडजस्टमेंट दिले. ठीक आहे, असे 2 आयटमवरती तुम्हाला त्यांनी काय दिलेत ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा आता पुढे आपण काय करूया. अकाउंट तुम्ही प्रिपेअर केलाच असाल, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट प्रिपेअर केलात. ठीक आहे, पहिले आपण पोस्टिंग करून घेऊया. ठीक आहे, तुम्हाला तर मला सांगा फर्स्ट हे तुम्हाला जे क्रेडिट्स दिले क्रेडिट्सवरती ॲडजस्टमेंट आहे का तर नाही आहे. ठीक आहे, वर्कमॅन कंपोजिशन रिझर्व ॲडजस्टमेंट आहे. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दोन्ही पण आपण कुठे लिहिणार आहेत लायबी साईडला लक्षात घ्या. समजलं, हे दोन्ही आपण काय करूया लायबी साईडला लिहून घेऊया. हां, कोणकोणते क्रेडिटर्स आणि वर्कमॅन कॉम्पन्सेशन फंड किंवा रिझर्व जो काय दिला आहे तो. ठीक आहे, इथे बघा आपण लायबी साईडला हे दोन्ही आयटम लिहून घेतले. समजलं, द वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व इनरला का लिहिला आतमध्ये का लिहिला कारण की त्यावरती ॲडजस्टमेंट दिली आहे म्हणून इनर लिहिला बघा. ठीक आहे, पुढे त्यानंतर बघा पुढे तुम्हाला त्यांनी काय दिले तर तुम्ही बघतात तर लायबी साईड बघा जनरल रिझर्व दिले, भावेश कॅपिटल दिले आणि काय दिले तुम्हाला चंद्र कॅपिटल दिले. ठीक आहे, हे कुठे येणार मला सांगा माहिती आहे तुम्हाला जनरल रिझर्व असेल किंवा प्रॉफिट लॉस असेल तर आपण हे पार्टनर्स असतो ओल्ड पार्टनर्स असतो तो. ठीक आहे, भावेश कॅपिटल आणि चंद्र कॅपिटल हे पण आपण पार्टनरच्या क्रेडिटला लिहितो.
ठीक आहे. म्हणून बघा हे जे तिन्ही आयटम आहेत ते आपण इथे लिहिले बघा पार्टनरच्या क्रेडिटला. पहिला कॅपिटलचा बॅलन्स लिहून घेतला आपण, टू बॅलन्स प्राउड डाऊन 32,000 आणि 28,000. त्यानंतर जे काही जनरल रिझर्व आहे ते आपण इथे वाटलं. बघा जनरल रिझर्व तुम्हाला त्यांनी दिले किती इथे, तुम्हाला दिले बघा त्यांनी इथे बरोबर 24,000 दिले. त्यांचा रेशो त्याने किती दिला मला सांगा, रेशो किती त्यांचा 3:1 रेशो आहे. या 3:1 रेशोमध्ये तुम्ही गेलात, हे जे काही 24,000 आहेत हे डिस्ट्रीब्यूट केलं दोघांना, कारण ओल्ड रेशोमध्ये आपण वाटतो जनरल रिझर्व किंवा PNL काय दिले असेल तर बघा इथे आपण वाटून टाकले. ते किती आले 18,000 आणि 6,000 आले. 3:1 तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट केलात. ठीक आहे. त्यानंतर बघा काही जणांना प्रश्न पडला असेल, जनरल रिझर्व आपण ह्या पार्टनर्सला वाटलं, मग ते वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व का नाही वाटलं. एक लक्षात घ्या, वर्कमॅन कॉम्पेन्सेशन म्हणजे काय, हे वर्कर लोकांचं रिझर्व असतो, लक्षात घ्या. हा पार्टनर्सचा नसतो, वर्कर लोकांचा आहे. त्यामुळे हे लायबिलिटी असते कंपनीची, म्हणून हे आपण घ्यायला लायबिलिटी साईड लिहिलं. हे पार्टनर्सला ओल्ड पार्टनर्स दिलेलं आहे. त्याउलट जर जनरल रिझर्व असेल किंवा प्रॉफिट लॉस असेल, हे इन्कम हे कंपनीचे असतात, म्हणजे ह्या पार्टनर्सचे असतात. म्हणून हे पार्टनर्सला ओल्ड पार्टनर्सला आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकतो. ठीक आहे, समजलं, त्याला क्लिअर. आता बघा हे लायबिलिटी साईडचे सगळे आयटम झालेत. आता उरलं ॲसेट साईडला. बघा बँक तुम्हाला दिले त्यांनी, एक तर तुम्ही बँक अकाउंट प्रिपेअर करा किंवा बँक डायरेक्ट काय करा ॲसेटला लिहून टाका, कारण त्यांनी इथे खाली कॅश म्हटलं आहे, गुडविल कॅश वगैरे सगळं व्यवहार कॅशमध्ये केला आहे त्यांनी. ठीक आहे, मग सेपरेट आपण कॅश अकाउंट प्रिपेअर करूया. हां, प्रॉब्लेममध्ये त्यांनी बुकमध्येही ते तेच केलं आहे, डायरेक्ट बँक अकाउंट त्यांनी आउटर लिहून टाकलं आहे. त्यामुळे हे बँक आहे, डेटर्स आहे, बिल रिसिवेबल आहे, स्टॉक आहे किंवा बिल्डिंग आहे. हा गुडविल अकाउंट आपण प्रिपेअर केलं, त्यामुळे गुडविलचा बॅलन्स आपण गुडविलला लिहूया. तुम्हाला समजेल कसं काय, तुम्हाला डिस्प्लेवरती मी दाखवतो. बघा इथे तुम्हाला जे सगळे आहेत ॲसेट, ह्या सगळं आपण ॲसेटला लिहून टाकल्या. ज्यांच्यावरती आपण टिक मार्क केली आहे, म्हणजे ज्यांच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते आपण इनर लिहिल्या, बाकीच्या बाहेर लिहिल्या. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. बघा इथे कॅशचा बॅलन्स कसा आला मी तुम्हाला दाखवतो पुढे. ठीक आहे, बँक बॅलन्स दिला आहे तो आहे तसं लिहून टाकला, डिटेल्स जसे आहे तसे लिहून टाकले आपण, बिल रिसिवेबलची व्हॅल्यू लिहिली, स्टॉकची लिहिली. हां, पुन्हा हे ॲक्युरेट इन्कम ॲडजस्टमेंट आहे ते कसं आलं ते तुम्हाला सांगतो मी. पुन्हा लँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे आपण काय केलं इनरला ती अमाऊंट लिहिली आपण, कसली बिल्डिंगची. समजलं, अशी व्यवस्थित पोस्टिंग करून घ्या. बघा हां, समजलं कशी पोस्टिंग केली आहे. बघा काही कठीण नाही आहे. पोस्टिंग काय करायची आहे परत एकदा सांगतो. बघा तुम्ही आला दिसतं हे क्रेडिटर्स दिसतं, हे लायबिलिटीला लिहिलं आपण. वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व हे आपण लायबिलिटीसाठी लिहिलं. जनरल रिझर्व आणि कॅपिटल हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिले. त्यानंतर बँक आहे, डेटर्स आहे, बिल रिसिवेबल आहे, स्टॉक आहे, बिल्डिंग आहे, हे सगळे ॲसेट आपण ॲसेट साईडला लिहिल्या, बॅलन्स शीटला लिहिल्या. फक्त काय केलं, ज्यावरती आपण टिक केले, म्हणजे ज्यावरती ॲडजस्टमेंट आहे, फॉर एक्झाम्पल लँड बिल्डिंगवरती ॲडजस्टमेंट आहे, बरोबर ना, मग त्याला आपण काय लिहिलं इनर लिहिलं, कारण ॲडजस्टमेंट करण्यासाठी एक लाईन आपण खाली जागा सोडली. बाकीचे ज्यांच्यावरती ॲडजस्टमेंट नाही त्याला डायरेक्ट आउटरला आपण लिहून टाकले. ठीक आहे, आता इथे गुडविल लिहिलं नाही कारण की आपण हे गुडविलचं अकाउंट प्रिपेअर करणार आहे. समजलं, पोस्टिंग झाली. आता बघा जी पुढची स्टेप तुमची असणार आहे ती म्हणजे आपण आता ॲडजस्टमेंट करूया. जी फर्स्ट तुम्हाला ॲडजस्टमेंट दिली आहे बघा, आलिया शाल ब्रिंग 20,000 फॉर हर शेअर ऑफ गुडविल. बघा हे गुडविल त्याने दिले, म्हणजे गुडविल इन कॅश, त्याने 20,000 रुपये गुडविल आणले ना कॅशने. कोणती केस आहे मला सांगा, ही फर्स्ट केस आहे तुमची. ठीक आहे, मग मला सांगा फर्स्ट केसमध्ये किती एंट्रीज होतात, 2 एंट्रीज होतात. कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स, बदले ना आपण ट्रीटमेंट ऑफ गुडविल बदले बघा, त्यामध्ये हे आहे सगळं. ठीक आहे, 2 एंट्रीज होतात, कॅश टू गुडविल आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. ठीक आहे, त्यानुसार जसं मी आता म्हटलं आहे त्यानुसार बघा आपण पोस्टिंग केली. म्हणजे बघा तुम्ही बघू शकता डिस्प्लेवरती तुम्हाला कॅश दिसते आणि गुडविल अकाउंटही दिसते. मग कॅशच्या डेबिटला बघा आपण काय लिहिलं इथे, तर टू गुडविल 20,000. आणि इथे कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिलाच नाही, त्यामुळे आपण तिथे लिहिलं नाही बघा टू बॅलन्स पावडर, डायरेक्ट टू गुडविल 20,000 लिहिलं. आणि गुडविलच्या क्रेडिटला बघा बाय कॅश 20,000 20,000 लिहिलं. ही झाली पहिली एंट्री. दुसरी एंट्री काय होते मला सांगा, तर ओल्ड पार्टनर्स टू कॅश, सॉरी गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. दुसरी एंट्री काय होते, गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. त्यामुळे बघा गुडविलच्या डेबिटला आपण टू ओल्ड पार्टनर्स म्हणून लिहिलं बघा 20,000, बरोबर. आणि ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला बघा, ओल्ड पार्टनरच्या क्रेडिटला तुम्हाला दिसतं ना बाय गुडविल, ते आपण डिस्ट्रीब्यूट केले 3:1 रेशोमध्ये. जे 20,000 आहेत ते 3:1 रेशोमध्ये आपण वाटले. 15,000 आणि किती आले बघा, 15,000 आणि 5,000 आलेत बघा. ठीक आहे, वाटून. समजलं, गुडविलची फर्स्ट केस आहे त्यामुळे कसं आपण पोस्टिंग केली. तुम्ही व्यवस्थित बदला, डिस्प्लेवर तुम्हाला गुडविल अकाउंट दिसतं, त्यामध्ये डेबिट टू बॅलन्स प्राउड डाऊन दिला बघा. जे काही तुम्हाला वरती बघा तो प्रॉब्लेममध्ये दिले ना, गुडविलचा बॅलन्स दिला बघा लास्टला ॲसेट साईडला बाय गुडविल दिला बघा 42,000, तो बॅलन्स आपण लिहिला बघा टू बॅलन्स प्राउड डाऊन गुडविलच्या डेबिटला. ठीक आहे, चला आता पुढची ॲडजस्टमेंट बघूया. गुडविलची समजली काय केलं आपण, फर्स्ट केस आहे त्यामुळे कॅश टू गुडविल आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स या दोन एंट्रीची आपण पोस्टिंग करून घेतली. आता पुढे त्यांनी नेसेसरी अमाऊंट फॉर हर शेअर ऑफ कॅपिटल इन कॅश हे तुम्हाला त्यांनी फाइंड आउट आपल्याला करायचे आहेत की त्याची कॅपिटलची व्हॅल्यू. हे आपण बघूया की लास्ट ॲडजस्टमेंट आहे तेव्हाच हे आपण बघूया कसं फाइंड आउट करायचं कॅपिटल. ठीक आहे, आता बघा सेकंड नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये या तुम्हाला त्यांनी दिले अंजू अँड ओल्ड कस्टमर हुज अकाउंट वॉज रिटन ऑफ ॲज बॅड.
हॅज पेड 400 इन कॅश इन फुल सेटलमेंट ऑफ हिज ड्यू. मला सांगा अंजू, मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा अंजू ओल्ड कस्टमर म्हणजे हे डेटस आहे. आपण काय केलं प्रिव्हियसली ते जे पैसे होते अंजूचे ते राईट ऑफ केले होते, बॅड डेस म्हणून आपण लेस करून टाकले होते. पण अंजूने तुम्हाला किती रुपये दिलेत मला सांगा. अंजूने तुम्हाला 400 रुपीज ऑलरेडी इथे दिलेले आहेत. त्यामुळे त्याचा इफेक्ट कसा होणार तर लक्षात घ्या, पैसे तर आलेत ना, मग कॅशच्या कोड येणार डेबिटला. तुम्ही डिस्प्लेवरती बघू शकता बघा, कॅश अकाउंट तुम्हाला दिसतंय, कॅशच्या डेबिटला बघा आपण टू बॅड डेट्स लिहिले, कारण बॅड डेटचे पैसे बॅड डेट्स रिकवर झाले. ठीक आहे, त्यामुळे पैसे आले म्हणून बघा डेबिटला आपण टू बॅड डेट्स लिहिलं 400. ठीक आहे. जो सेकंड इफेक्ट आहे त्याचा मला सांगा इन्कम झाला की नाही, कंपनीचा इन्कम झाला, त्यामुळे रिव्हॅल्युएशनच्या बघा रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला आपण बॅड डेट्स रिकवर म्हणून लिहिले बघा 400. समजते कुठून आले हे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला चार्जचे, तर पैसे मिळालेत ना तुम्हाला, इन्कम झाला म्हणून बॅड डेट्स रिकवर 400 असायचे पोस्टिंग होणार. ठीक आहे. तर बघा पुढची ॲडजस्टमेंट जर तुम्ही बघितलीत तर त्यांनी दिले थर्ड नंबरची दिले बघा, मार्केट व्हॅल्यू ऑफ अ लँड अँड बिल्डिंग टेकन ॲज 40,000. मला सांगा मार्केट व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग 40,000 झाले. आता लँड अँड बिल्डिंग आहे किती, तर तुम्ही वरती बॅलन्स शीटमध्ये बघितलं तर त्याची अमाऊंट त्यांनी 30,000 दिले आणि झाले किती मला सांगा आता त्याची व्हॅल्यू तर 40,000 झाली. बरोबर, म्हणजे 10,000 काय झाले इन्क्रीज झाले. बरोबर ना, लँड अँड बिल्डिंग किती आहे 30,000 आहे, ती झाली किती 40,000, म्हणजे 10,000 वाढल्या. मग तुम्ही 10,000 काय करणार बिल्डिंगमध्ये ॲड करणार. बरोबर, मग तुम्ही बघू शकता बघा ॲसेट साईडला तुम्हाला बिल्डिंगमध्ये बघा त्यांनी काय केले की 10,000 इथे ॲड केलेत. बरोबर, मग 40,000 इथे बाहेर आले. मग तुम्हाला माहिती आहे आता ॲसेटला आपण ॲड केलं, ॲसेट वाढली म्हणजे आपला प्रॉफिट आहे. बरोबर, मग कुठे येणार सेकंड इफेक्ट फर्स्ट अकाउंटच्या म्हणजे रिव्हॅल्युएशनच्या कुठे येणार क्रेडिट साईडला. बघा आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिलं बघा इथे लँड अँड बिल्डिंग 10,000. समजतं सगळ्यांना, लँड अँड बिल्डिंग किती 10,000. आता पुढची ॲडजस्टमेंट बघा. त्यानंतर बघा तुम्हाला पुढे दिले वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह दिला बघा इन्क्रीज. बघा महत्त्वाचं बघा इन्क्रीज बाय 10,000 म्हणजे 10,000 वाढलं आहे. आता मला सांगा इन्क्रीज वाढलं म्हणजे तुम्ही काय करणार ॲड करणार साहजिक आहे. बघा लॅबी साईडला पण तो रिझर्व्ह लिहिला वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह, त्यामध्ये इन्क्रीज तुम्ही ॲड केला 10,000, टोटल 40,000 झाले. आता मला तुम्ही सांगा लॅबी साईडचा आयटम वाढतोय म्हणजे ॲड केलात तुम्ही, म्हणजे तुमची लायबिलिटीज वाढली. मग तुमची लायबिलिटीज वाढली म्हणजे पैसे देणं वाढलं ना, म्हणजे तुमचं लॉस आहे की प्रॉफिट आहे, नक्कीच तुमचा एक्सपेन्सेस किंवा लॉस आहे. मग एक्सपेन्सेस किंवा लॉस आपण लिहितो की रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, म्हणून बघा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन रिझर्व्ह आपण डेबिटला लिहिले 10,000, जेवढी अमाऊंट वाढले तेवढी. समजलं का कसं आलं ते. ठीक आहे. आता पुढची ॲडजस्टमेंट बघा, तर तुम्हाला फिफ्थ ॲडजस्टमेंट दिली आहे, त्यामध्ये त्यांनी काय दिले अनअकाउंटेड ॲक्रूड इन्कम म्हणजे अनरेकॉर्डेड. थोडक्यात असं ॲक्रूड इन्कम म्हणजेच काय की इन्कम रिसिव्ह आहे पण तो तुम्ही काय केलात म्हणजे आउटस्टँडिंग अजून आहे, मिळणार आहे तुम्हाला, रिसिवेबल आहे तो अजून. ठीक आहे. किती असा इन्कम आहे मला सांगा इथे 200 दिलं आहे तुम्हाला. अनअकाउंटेड ॲक्रूड इन्कम किती दिलं आहे तुम्हाला तर 200 दिलं आहे. आता मला सांगा इन्कम मिळणार आहे म्हणजे मग तुम्हाला इथे तुमचा इन्कम आहे की नाही, म्हणजे लॉस तर नाही आहे ना, एक्सपेन्सेस तर नाही आहे, मिळणार आहे, भविष्यात मिळेल, मग तुमचा फायदाच आहे, तो प्रॉफिट आहे. म्हणून बघा जो पहिला इफेक्ट आहे तो आपण इथे ॲसेट साईड लिहिलं बघा. तुमची ॲसेट वाढली ना, मिळणार आहे भविष्यात, म्हणून इथे बघा ॲक्रूड इन्कम म्हणून लिहिलं 200. ठीक आहे. जो सेकंड इफेक्ट ॲसेट वाढली म्हणजे तुमचा फायदा झाला, प्रॉफिट झाला, म्हणून सेकंड इफेक्ट कुठे लिहिलं आपण तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बघा इथे दिसतं ना ॲक्रूड इन्कम 200. समज नेहमी लक्षात ठेवा, तुमचा इन्कम जर वाढत असेल, आउटस्टँडिंग इन्कम असेल तर ॲसेटला लिहायचं आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस इथे असतात तर लॅबीसाठी लिहिलं असतं आणि रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिलं असतं. समजलं, इथे इन्कम असल्यामुळे आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिला. आता जर पुढची ॲडजस्टमेंट बघितली बघा महत्त्वाची जी लास्ट ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसते म्हणजे द कॅपिटल ऑफ ऑल पार्टनर्स आर टू बी न्यू प्रॉफिट दिले ना, शेअरिंग रेशो ओल्ड पार्टनर्स टोटल कॅपिटल ॲज बेस आफ्टर ॲडजस्टमेंट. बघा हे तुम्हाला डिस्प्लेवरती व्यवस्थित दिसतंय बघा कसं सॉल्व करायचं आहे, काय करायचं आहे ते. इथे बघा तुम्हाला फर्स्टली आपण काय करूया की त्यांचा जो कॅपिटलचा बॅलन्स आहे ते आपण काढूया. तुम्हाला सगळ्यांना दिसतं ना कॅपिटलचा बॅलन्स आपण काढतोय बघा. आता कॅपिटलचा जो बॅलन्स आहे त्यांचा तो म्हणजे कसं आहे मला सांगा. आता इथे बघा व्यवस्थित तुम्ही बघितलं तर कॅपिटल अकाउंट पहिलं बघा व्यवस्थित कसं बॅलन्स काढणार आहे तुम्हाला समजेल. बघा आपण काय केलं की आत्ता पण जे पोस्टिंग केले त्यानुसार, ठीक आहे, फर्स्टली तुम्ही काय केलात तुमचं अकाउंट टॅली करून घेतलात, रिव्हॅल्युएशन अकाउंट टॅली करून घ्या. रिव्हॅल्युएशन अकाउंट जर टॅली केलं तर बघा क्रेडिट साईडची टोटल जास्त येते. क्रेडिट साईडला तुम्हाला किती येते टोटल तर बघा 10,600 येते. ठीक आहे, 10,600 तुम्ही डेबिटला लिहिलात, 10,600 मधून 10,000 मायनस केलात, मग तुम्हाला 600 रुपये इथे काय मिळतोय तुमचा इन्कम मिळतोय. बरोबर, म्हणजेच प्रॉफिट मिळतोय तुम्हाला 600 रुपये. 600 रुपये प्रॉफिट पार्टनर्सना तुम्ही काय केलं तिथे डिस्ट्रीब्यूट करून टाकलात. बरोबर ना, 600 रुपये जो प्रॉफिट दिसतोय तो आपण बघा इथे पार्टनरच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून वाढून टाकला. ठीक आहे, झालं इथपर्यंत समजलं काय केलं आपण. आता जर तुम्ही बघितलं तर हा जो कॅश बॅलन्स तुमच्याकडे नाही आहे आत्तापर्यंत ना, म्हणजे आपण जिथपर्यंत सॉल्व केलं तिथपर्यंत किंवा हे बॅलन्स तुमच्याकडे कोणतेही नाही आहेत असं समजा.
तर आता टॅली करा. ठीक आहे, आता काय करायचं तुम्हाला टॅली करायचं. म्हणजे एक्झॅक्टली नाही, फक्त आपल्या कॅपिटल बॅलन्ससाठी खरोखर टॅली नका, बाहेर वर्किंग नोट म्हणून टॅली करा. ठीक आहे, जर टोटल केलीत तर बघा ह्याची टोटल करा. 32 + 18 + 450 + 15,000 ही टोटल केलीत. ही टोटल करा. त्यामधून काय करायचं, हे 31,500 तुम्हाला दिसत आहेत, हे मायनस करा. ठीक, तसं जर तुम्ही बदललं तर हे जे गुडविल तुम्हाला दिसते बघा, गुडविल जे आले 31,500 आणि 10,500, याचा अर्थ काय होतो की जे ओल्ड पार्टनर्स तुमचं जे गुडविल आहे ते काय केलं, विड्रॉ केले. पण जर तुम्ही बदलत म्हणजे त्यांनी इथे बुकमध्ये तसं दिलं बघा, इथे सोल्युशनमध्ये, त्यामुळे आपण तसंच सॉल्व करू. इथे ॲडजस्टमेंट ॲक्च्युली द्यायला पाहिजे होती, त्यांनी दिले नाही बघा. जर तुम्ही बदलत व्यवस्थित, इथ्यामध्ये कुठेच दिले नाही की राईट ऑफ केलं आहे म्हणून गुडविल किंवा विड्रॉ केलं आहे. मग तुम्ही इथे काय करा, ॲझ्युम करा इथे एक ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे, इथे ॲडजस्टमेंट घ्या. जसं ॲडजस्टमेंट नसती घेतली तरी आलं असतं आपलं, फक्त इथे मग हे तुम्हाला बॅलन्स वेगळे येतील. त्यापेक्षा आपण काय करू, इथे ॲडजस्टमेंट आहे असं समजा विड्रॉ दिलं आहे म्हणून. ठीक आहे, प्रिंटिंग मिस्टेकमुळे असं झालं बघा. इथे तुम्ही एक्स्ट्रा ॲडजस्टमेंट घ्या की विड्रॉ गुडविल बाय ओल्ड पार्टनर्स. असे ॲडजस्टमेंट आहे असं समजा, तेव्हाच ते इथे येईल नाही गुडविल, नाही तर इथे गुडविल आलं नसतं. ठीक आहे, इथे गुडविल तुम्हाला जे दिलेत बघा 42,000 गुडविल आहे टोटल, ते विड्रॉ केले पार्टनर्सनी. त्यामुळे इथे बघा आपण हे त्यांच्या 3:1 जो रेशो आहे त्यामध्ये हे गुडविल आपण इथे डिस्ट्रीब्यूट केलं. ठीक आहे, असं इथे तुमचा तो बॅलन्स आला. ठीक आहे, त्यानंतर आता म्हटल्याप्रमाणे तुम्ही काय केलं, बॅलन्स काढून घेतला. तुमचं 33,950 आणि 28,650 असे तुमचे दोघांचे बॅलन्स येतात. कसे आले समजलं ना, 33,950 कसे आले, ती टोटल केली आपण, हे 32 + 18 + 450 + 15 आणि मायनस किती केले, 31,500 केलेत. तुम्हाला 33,950 बॅलन्स येईल बघा. सेम चंद्राचे पण करा. चंद्राचे बघा 28,000 + 6,000 + 150 आणि + 5,000 ह्याची टोटल करा. त्यामधून किती लेस करायला हे इथे दिसतात ना, 10,500 हे मायनस करा, बरोबर ना. ही टोटल करा, त्यामधून हे 10,500 मायनस करा. मग तुम्हाला बघा त्याची अमाऊंट 28,650 मिळेल बघा. ठीक आहे, असं तुम्ही दोघांचे कॅपिटल बघा डिस्प्लेवरती तुम्हाला दिसते ना, भावेश कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट आणि चंद्रास कॅपिटल आफ्टर ॲडजस्टमेंट 28,650. ठीक आहे, हे बॅलन्स पहिले काढून घ्या. त्यानंतर बघा तुम्हाला डिस्प्लेवरती दिसते व्यवस्थित बघा, ते दोघांची आपण टोटल केली. हे आपण लास्ट ॲडजस्टमेंट बघा सॉल्व करतोय, ते आपण टोटल केली 62,600 आली, बरोबर. आता मला तुम्ही सांगा, टोटल हे कॅपिटल कोणाचे आहे, तर भावेश आणि चंद्राचे हे जे टोटल आहे 62,600. ठीक आहे, आणि जो न्यू पार्टनर्स आला आहे त्याचं शेअर किती आहे, 1/5 आहे. म्हणजे 5 जे काय तुमचे पार्ट असतील त्यातला एक पार्ट फक्त न्यू पार्टनर्स आहे. म्हणजे उरलेले 4 पार्ट जे आहेत, 4 भाग आहेत, ते कोणाचे आहेत, तर भावेश आणि चंद्राचे आहेत. पण तुम्ही डिस्प्लेवरती दिसतं ना, टोटल कॅपिटल ऑफ भावेश आणि चंद्रा 1 - 1/5 केलं बघा आपण, म्हणजे बॅलन्स ऑफ 1 थोडक्यात काढला, 4/5 आला. ठीक आहे, त्यानुसार जर तुम्ही बदलतो टोटल आपल्याला कॅपिटल करायचं. म्हणजे बघा ह्या 5 पैकी 4 भाग तुमच्याकडे आहेत 62,500 म्हणून दिसतं ना तुम्हाला. 4 पैकी 5 भाग 5 पैकी 4 भाग आहे हे 62,600 आहेत. तर आपल्या टोटल 5 भाग किती आहे हे आपण काढतोय, बरोबर ना. म्हणजे जर 62,600 हे 4 असतील तर 5 साठी किती, म्हणजे टोटलसाठी किती. म्हणून बघा इथे जर तुम्ही टोटल कॅपिटल ऑफ फर्म दिसते खाली बघा तुम्हाला 62,600 × 5, बरोबर ना, × 5 अपॉन आपण काय केलं 4 केलं. ठीक आहे, मग तुम्हाला 78,250 78,250 तर तुम्हाला कोणता बॅलन्स मिळतोय, तर टोटल कॅपिटल मिळते. समजलं, असं टोटल कॅपिटल आपण काढून घेतलं. व्यवस्थित बघा कसं काढलं आपण टोटल कॅपिटल. ठीक आहे, पहिलं काय केलं आपण, भावेश कॅपिटल आणि चंद्राचं कॅपिटल काढलं, ती टोटल केली. हा टोटल किती होती, तर 4 होती, म्हणजे 5 मधले 4 भाग होती, म्हणून आपण टोटल 5 भाग आहेत ना त्यांचं आपण काढलं 62,600 × 5 / 4. ठीक आहे, 78,250 तुम्हाला टोटल कॅपिटल मिळालं. आता हे जे टोटल कॅपिटल आहे हे आपल्याला काय करायचं आहे, तर न्यू रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. त्यासाठी आपल्याला न्यू रेशो लागेल. म्हणून बघा तुम्ही तिथे खाली बघू शकता, पुढे आपण न्यू रेशो काढला बघा. ठीक आहे, न्यू रेशोचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, न्यू रेशो = ओल्ड रेशो × बॅलन्स ऑफ 1, बरोबर ना, ओल्ड रेशो × बॅलन्स ऑफ 1. मग ओल्ड रेशो तुम्हाला त्याने दिला आहे किती बघा, तर 3:1 आहे. त्यासाठी बॅलन्स ऑफ 1 लागेल. बॅलन्स ऑफ 1 ऑलरेडी आपण वरती काढले, पण पुन्हा खाली बघा तुम्हाला दिसते बॅलन्स ऑफ 1 = 1 - न्यू पार्टनर शेअर, म्हणजे 1 - 1/5 म्हणजे 4/5 तुम्हाला काय मिळालं इथे, बॅलन्स ऑफ 1 मिळालं. मग भावेश पहिले काढतो आपण, भावेचा ओल्ड रेशो 3/4 आहे, म्हणजे 3:1 आहे ना, म्हणजे 3/4 × बॅलन्स ऑफ 1 किती आहे, 4/5, बरोबर ना. मग इथे मल्टिप्लिकेशन केलात, 3 × 4 12, 4 × 5 20. समजलं, भावेचं आलं. आता चंद्राचं काढूया आपण. तर मला सांगा, चंद्राचं त्याने किती दिले तुम्हाला, 1/4, म्हणजे 3:1 रेशो ना, म्हणजे चंद्राचा 1 आहे, म्हणजे 1/4 × 4/5. 4/5 कुठचे, तर बॅलन्स ऑफ 1चे. मग 4 × 1 4, 5 × 4 20, असं चंद्राचं किती आलं, 4/20 आलं. आता जो थर्ड पार्टनर्स आहे म्हणजे न्यू पार्टनर्स आहे तुमचा, बरोबर ना, कोण, आलिया, त्याचा तुम्हाला ऑलरेडी त्यांनी रेशो दिला आहे 1/5. हा न्यू रेशोच असतो त्याचा 1/5 त्यांनी दिला आहे. फक्त जो बेस आहे ह्या दोघांचा 20 बेस आहे, म्हणजे आपण 20 बेस करण्यासाठी किती इंटू करावं लागेल याला, बघा 5 ला जर 4 ने इंटू केला तर 20 येईल. मग दोन्ही साईडला दोन्ही साईडला तुम्ही काय 4 ने काय केलात, इंटू केलात, म्हणजे बघा 1 × 4
4 आणि 5 इंटू 4 20 आलं. तुमचा रेशो किती मिळाला 12:4:4. मग त्याला आता डिवाईड करा बरोबर 4ने डिवाईड होईल. 4 3 12 आणि 4 1 4 4. ठीक आहे म्हणजे तुम्हाला इथे आला बघा 3:1:1. हा तुमचा काय मिळाला तुम्हाला न्यू रेशो मिळाला. समजलं कसं न्यू रेशो काढलाय. ऑलरेडी आपण हे न्यू रेशोचा पहिल्यांदा व्हिडिओ केलाय बघा. जर कोणा समजलं नसेल तर व्यवस्थित ते न्यू रेशोचा व्हिडिओ पहिला बघा तुम्हाला हे समजून जाईल. ठीक आहे न्यू रेशो मिळाला. आता तुम्ही बघा तुमच्या बुकमध्येच बघू शकता बघा त्या न्यू रेशोमध्ये आपण हे टोटल कॅपिटल डिस्ट्रीब्यूट केलं बघा. दिसतं ना तुम्हाला न्यू रेशोमध्ये आपण काय केलं इथे टोटल कॅपिटल इथे डिस्ट्रीब्यूट केलं. ठीक आहे बघा मला सांगायची न्यू रेशो तुमचा 3:1:1 आला. त्यामध्ये हे जे टोटल कॅपिटल आपण काढलं ना 78,250 ते त्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकलं तिघा नाही. मग किती आले 46,950 कुणाचं आलं भावेश, 15,650 कुणाचं आलं चंद्रा आणि आलियाचं 15,650. हे जे तुम्हाला कॅपिटल दिसतं बघा हे कॅपिटल काय करायचं तर पार्टनर्स कॅपिटल तुम्ही बघू शकता बघा इथे पार्टनर्स कॅपिटल जे तुमचं आहे त्या डेबिटला पार्टनर्स कॅपिटलच्या कुठे डेबिटला इथे आपण लिहिलं बघा टू बॅलन्स सीडी म्हणून. हे कधी करायचं असं तर तुम्हाला लास्ट ॲडजस्टमेंट दिले असेल ना आता बदली 6 नंबरची ॲडजस्टमेंट दिली अशी ॲडजस्टमेंट दिली असेल की न्यू प्रॉफिट शेअर नुसार कॅपिटल काढा आणि बॅलन्स जो काय असेल तो कॅशमध्ये कन्वर्ट करा. तर बघा इथे बघा टू बॅलन्स कॅरेट डाऊन हे तसं लिहायचं आणि जे काही कॅपिटल आपण आता फाइंड आउट केलं ते इथे लिहून घ्यायचं. ठीक आहे समजलं इथपर्यंत. आणि हाच कॅपिटलचा बॅलन्स इथे तुम्ही कुठे लिहायचा तर लॅबी साईडला लिहायचा. हाच बॅलन्स आपण इथे लिहिला आहे लॅबी साईडला. ठीक आहे आता तुमचं तर फर्स्ट अकाउंट टॅली झालंच आहे. आता काय करायचं तुम्हाला इथे तर हे जे अकाउंट दिसते म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे टॅली करायचं. ठीक आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तुम्ही कसं टॅली करणार तर तुम्ही व्यवस्थित बदलत तर काही म्हणजे भावेशची डेबिट साईडची टोटल जास्त येते बघा 78,450. तर 78,450 आपण मधून हे जे ह्यांचा बॅलन्स आहे बाकीचा तो मायनस केलात की तुम्हाला इथे बघा कॅश मिळते 13,000. त्यांनी सांगितलं ना जो बॅलन्स असेल तो कॅशमध्ये ॲडजस्ट करा म्हणून लास्ट ॲडजस्टमेंट दिले त्यानुसार. मग तुम्हाला ही 13,000 इथे बॅलन्स मिळेल बघा. कसं केलं समजलं ना टोटल केली आपण डेबिटची 78,450 आली त्यामधून हे क्रेडिटचे जे आयटम आहेत कोणाचे भावेचे ते मायनस केलात मग जो डिफरन्स आला त्याला आपण बाय कॅश 13,000 असं लिहिलं. ठीक आहे सेम जर तुम्ही ह्याचं बदलत कोणाचं जर चंद्राचं बदलत तर क्रेडिट साईडची टोटल जास्त येते बघा 39,150 ती आपण इथे लिहिली बघा 39,150. त्यामधून आपण काय लेस केलं हे तुम्हाला दिसतं बघा वरती गुडविलचे आणि हे 15,650 हे जे दोन बॅलन्स आहेत हा वाला आणि हा वाला बॅलन्स हा मायनस करा. मग तुम्हाला इथे बघा टू कॅश 13,000 मिळते. समजतंय टॅली करायचा जो डिफरन्स येईल त्याला कॅश नाव द्यायचं आपल्याला. म्हणून इथे बघा टू कॅश आपलं किती झालं 13,000. समज इथपर्यंत. त्यानंतर बघा हे झालं दोघांचं झालं भावेश आणि चंद्राचं. आता आलियाचं बदलत तर बघा डेबिटला एकच बॅलन्स आहे हा बॅलन्स नाही आहे डेबिटला एकच बॅलन्स आहे 15,650 तो आपण इथे क्रेडिटला लिहिला बघा 15,650. क्रेडिटला काहीच लेस करायला नाही आहे तर मग जो डिफरन्स आला त्याला बाय कॅश लिहिलं बघा आपण 15,650 म्हणजे त्याचं कॅपिटल. समजलं प्लीज व्यवस्थित थोडासा वेगळ्या टाईपचा प्रॉब्लेम आहे बघा मी जे बोलतो ते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे स्टेप बाय स्टेप जा व्यवस्थित नक्कीच समजेल. ठीक आहे समजलं कसं केलं आहे 15,650 कसं आलं हा बॅलन्स आपण इथे लिहिला तो डिफरन्स आला म्हणजे तोच डिफरन्स येणार 15,650 त्याला बाय कॅश नाव दिलं. ठीक आहे आता ह्याचं सेकंड इफेक्ट कसा जाईल बघा तुम्ही व्यवस्थित बघू शकता बघा तुम्हाला डिस्प्लेवरती कॅश अकाउंट दिसते बघा बरोबर कॅश अकाउंट दिसते. मग कॅश अकाउंटच्या बघा जे इथे बाय कॅश म्हणून लिहिलं ना आपण हे बाय कॅश म्हणून लिहिलं हे कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहिलं बघा आपण बरोबर सेकंड इफेक्ट. आणि जे आपण हे टू कॅश म्हणून लिहिलं हे कॅश अकाउंटकडून लिहिलं आपण क्रेडिटला लिहिलं आपण. ठीक आहे असं कॅश अकाउंटला आपण इफेक्ट दिलं. आणि फायनली आपण बघा कॅश अकाउंट टॅली केलं मग कॅशचा जो डिफरन्स आहे आपल्याला तो 36,050 मिळतो बघा बरोबर 36,050 मिळतो बघा तो आपण इथे ॲसेटला लिहून घेतला. दिसतं सगळ्यांना ॲसेटला आपण कॅश म्हणून लिहून घेतला तो बॅलन्स. आणि गुडविल जर बदललं तर गुडविल ऑलरेडी तुमचं टॅली होते त्यामुळे इथे गुडविलचा बॅलन्स आला नाही. आणि फायनली तुम्ही काय केलात तुमची बॅलन्स शीट जी दिसते ही टॅली केलात लायबिलिटी साईड टोटल केलात आणि ॲसेटची टोटल केलात तुमची बॅलन्स शीट टॅली झाली बघा 1,38,250. समजलं कसं सॉल्व केलं बघा व्यवस्थित हा प्रॉब्लेम जो दिसतो हा सॉल्व करा. काय डाऊट्स असतील तर मला विचारा. थँक्यू.